Hello student, welcome to physics lecture. Today we are going to start fifth part of the chapter 6 is vibration of air column in the pipe closed at one end and a vibration of air column in a pipe open at both the end. First we have studied the vibration of air column in a pipe, vibration of air column in a pipe closed at one end. Consider a cylinder. Consider a long cylindrical tube closed at one end. It consists of an air column with rigid boundary at one end. When a vibrating tuning fork is held near the open end of the closed pipe, sound waves are sent by the fork inside the tube. The longitudinal wave traveling along a pipe of finite length are reflected at the end as the transverse waves are reflected at the fixed end of a string. At the closed end, there is a least freedom for the motion of air particle. Thus, there must be node at the closed end. The particle little beyond the open end are most free to vibrate. As a result, an antinode must be formed little beyond the open end. Thus, length small l of the pipe and length capital L of the air column are shown separately in the figure. फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे काय घेतलेलं आहे, एक लॉन्ग सिलेंडर घेतलेला आहे, सिलेंड्रिकल ट्यूब घेतलेली आहे जी एक वन एंडला काय आहे, क्लोज आहे. यामध्ये काय आहे, एअर कॉलम कन्सिस्ट झालेला आहे. कशामुळे बॉन्ड आपण काय केलेलं आहे, त्या ओपन एंडला ट्यूनिंग फोर्क हेल्ड केलेला आहे. व्हायब्रेटिंग ट्यूनिंग फोर्क मुळे काय होईल, याच्यामधून एअर साऊंड वेव्ह आतमध्ये जाईल. साऊंड वेव्ह या फोर्क मधून ट्यूब मध्ये गेल्यानंतर ही लॉन्जिट्युडिनल वेव्ह ट्रॅव्हलिंग होईल अलॉंग दी पाईप मध्ये ॲट फायनाईट लेंथ आणि ती नंतर ही क्लोज एंड वरून इथे इन्सिडेंट झाली ही वेव्ह आणि या इन्सिडेंट झाल्यानंतर इथून ही काय होईल, रिफ्लेक्ट होईल. रिफ्लेक्ट झाल्यानंतर ट्रान्सव्हर्स वेव्ह रिफ्लेक्ट ॲट द फिक्स एंड ऑफ दी स्ट्रिंग. आता या क्लोज एंड वरती इथे काय येईल, त्याला त्या पार्टिकलला मोशन करण्यासाठी, फ्रीडम होण्यासाठी, फ्रीडम फॉर मोशन ऑफ एअर पार्टिकल इथे काय कमी आहे म्हणून इथे नोट फॉर्म होईल आणि ओपन एंडला इथे काय येईल, फ्रीडम आहे पार्टिकलला व्हायब्रेट होण्यासाठी किंवा मोशन ऑफ एअर पार्टिकलला इथे जास्त फ्रीडम आहे. म्हणजे एअर इथे काय आहे, मोकळी जागा आहे त्याला, त्यामुळे इथे काय होईल, अँटीनोड फॉर्म होईल. द लेंथ ऑफ एअर कॉलम ही कॅपिटल एल ने आपण इंडिकेट केलेली आहे आणि लेंथ ऑफ पाईप ही स्मॉल एल ने आपण इंडिकेट केलेली आहे. तर आपल्याला फर्स्ट बघायचं आहे, फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम क्लोज ॲट वन एंड as shown in figure. This is the first mode of vibration of air column close at one end. It is also called as fundamental mode of vibration. The fundamental frequency is also known as the first harmonic. जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे त्यालाच आपण काय म्हणू, फर्स्ट हार्मोनिक. This is called first harmonic. It is the lowest frequency of vibration. It is the lowest frequency of vibration in air column in a pipe closed at one end. ही काय आहे, लोवेस्ट फ्रिक्वेन्सी आहे व्हायब्रेशनची ज्यावेळेस पाईप काय आहे, क्लोज आहे एका एंड वरती. द फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम ॲज शोन इन फिगर. फर्स्ट मोड मध्ये काय झालेलं आहे आपण बघितलं आहे, अँटीनोड क्लोज एंड वरती आहे आणि नोड क्लोज एंड वरती फॉर्म झालेला आहे आणि अँटीनोड ओपन एंड वरती फॉर्म झालेला आहे. लेट स्मॉल एल इज द लेंथ ऑफ पाईप, कॅपिटल एल इज द करेक्टेड लेंथ ऑफ एअर कॉलम, ई इज द एंड करेक्शन. हे आपण मागच्या पिरियडलाच बघितलं आहे. एंड करेक्शन म्हणजे काय आहे तर
n is the frequency or it is called the fundamental frequency. Lambda is the wavelength of fundamental mode. आता लेंथ ऑफ एअर कॉलम, लेंथ ऑफ एअर कॉलम आपल्याला काढायचं आहे, कॅपिटल एल. आता आपल्याला माहित आहे डिस्टन्स बिटवीन नोड अँड अँटी नोड किती असते, लॅम्बडा बाय 4. म्हणून कॅपिटल एल इज इक्वल्स टू काय राहील, लॅम्बडा बाय 4. अँड हेन्स लॅम्बडा इज इक्वल्स टू काय होईल, 4l. वी नो द रिलेशन v इज इक्वल्स टू n लॅम्बडा. म्हणून n इज इक्वल्स टू काय v अपॉन लॅम्बडा. हेन्स n इज इक्वल्स टू v अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू किती आहे आपली, 4l. म्हणून इथे काय 4l इज इक्वल्स टू v अपॉन 4. कॅपिटल एल ची व्हॅल्यू काय आहे, l प्लस स्मॉल e. इट इज इक्वेशन नंबर 1. दिस इज द एक्सप्रेशन फॉर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी और फर्स्ट हार्मोनिक. हे काय आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन आहे आणि त्यालाच आपण काय म्हणू, फर्स्ट हार्मोनिक. आता आपल्याला बघायचं आहे फर्स्ट ओव्हरटोन. फर्स्ट ओव्हरटोन. This mode contain one full loop and one half loop as shown in figure. या मोड मध्ये आपल्याला एक फुल लूप दिसत आहे, डायग्राम मध्ये एक फुल लूप फॉर्म झालेला दिसत आहे आणि एक हाफ लूप फॉर्म झालेला दिसत आहे. इफ हे बघा इथे अँटी नोड फॉर्म झालेला आहे, इथे नोड आहे, इथे अँटी नोड आहे आणि क्लोजेंटला नोड आहे. हे स्मॉल l. इफ n1 इज द फ्रिक्वेन्सी, n1 काय आहे, फ्रिक्वेन्सी आहे आणि लॅम्बडा 1 इज द वेवलेंथ ऑफ वेव्ह. तर आपल्याला लेंथ ऑफ एअर कॉलम काढायचे आहे. आपल्याला माहित आहे डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटी नोड इज लॅम्बडा बाय 2. किंवा सॉरी जर आपण इथे डिस्टन्स काढलं, डिस्टन्स बिटवीन अँटी नोड अँड नोड किती राहते, लॅम्बडा बाय 4. डिस्टन्स बिटवीन नोड अँड अँटी नोड किती राहील, लॅम्बडा बाय 4. अँड डिस्टन्स बिटवीन अँटी नोड अँड नोड इज इक्वल्स टू लॅम्बडा बाय 4. म्हणजे लॅम्बडा बाय 4, लॅम्बडा बाय 4 आणि लॅम्बडा बाय 4 म्हणून किती झालं, 3 लॅम्बडा बाय 4. फ्रिक्वेन्सी वेवलेंथ किती येते, लॅम्बडा 1. म्हणून येथे लेंथ किती झाली, 3 लॅम्बडा 1 बाय 4. The length of air column capital L is equals to 3 lambda 1 by 4. Hence lambda 1 is equals to 4L upon 3. 4 L ची व्हॅल्यू किती आहे, स्मॉल l plus e upon 3. We know the relation v is equals to n1 lambda 1. Hence n1 is equals to v upon लॅम्बडा 1 इज इक्वल्स टू 3v अपॉन लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू किती आहे, 4l इज इक्वल्स टू 3v अपॉन 4 इंटू l प्लस e. इट मीन्स दॅट जर आपण कम्पेअर केलं इक्वेशनला फर्स्ट इक्वेशन सोबत, ठीक आहे, तर आपल्याला काय येईल, v अपॉन 4 इन ब्रॅकेट l प्लस e इज इक्वल्स टू काय n आहे. आपण ती व्हॅल्यू याच्यामध्ये पुट अप केली तर आपल्याला काय मिळेल, हेन्स n1 इज इक्वल्स टू 3n. दिस फ्रिक्वेन्सी इज द थर्ड हार्मोनिक अँड इट इज फर्स्ट ओव्हरटोन. ही काय आहे, थर्ड हार्मोनिक आहे आणि हा काय आहे, फर्स्ट ओव्हरटोनचं इक्वेशन आहे. आता आपल्याला बघायचं आहे सेकंड ओव्हरटोन. दिस मोड कंटेन 2 फुल लूप. या मोड मध्ये 2 फुल लूप राहणार आहे, फॉर्म होणार आहे आणि 1 हाफ लूप ॲज शोन इन फिगर. डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे 2 फुल लूप आहे आणि एक हाफ लूप फॉर्म झालेला आहे. इफ n2 इज द फ्रिक्वेन्सी, लॅम्बडा 2 इज द वेवलेंथ. आता आपण लेंथ ऑफ एअर कॉलम काढू शकतो. आपल्याला माहित आहे डिस्टन्स बिटवीन नोड अँड अँटी नोड, नोड अँड अँटी नोड, नोड अँड अँटी नोड अँड नोड अँड अँटी नोड. याच्यातलं किती होईल, लॅम्बडा बाय 4, लॅम्बडा बाय 4, लॅम्बडा बाय 4, लॅम्बडा बाय 4, लॅम्बडा बाय 4 इज इक्वल्स टू 5 लॅम्बडा बाय 4. म्हणून लेंथ ऑफ एअर कॉलम इज इक्वल्स टू कॅपिटल L इज इक्वल्स टू 5 लॅम्बडा 2 बाय 4.
Hence lambda 2 is equals to 4L upon 5 is equals to 4. L ची व्हॅल्यू काय आहे? Small l plus e upon 5. We know the relation V is equals to N2 lambda 2. Hence N2 is equals to V upon lambda 2 is equals to V N2 is equals to V upon lambda 2 is equals to V 5. लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू किती आहे आपली? 4 इंटू एल प्लस ई अपॉन 5 म्हणून काय झाले? 5V अपॉन 4L. 5V अपॉन 4 एल ची व्हॅल्यू किती आहे? कॅपिटल एल ची स्मॉल एल प्लस ई. हेन्स आपण जर हे कम्पेअर केलं इक्वेशन 1 सोबत तर आपल्याला काय मिळेल? N2 is equals to 5N. This is equation number 3. This frequency is the fifth harmonic. किती? Fifth harmonic and it is called second overtone. याला काय म्हणतो आपण? फिफ्थ हार्मोनिक म्हणू आणि याला काय आणि त्यालाच आपण काय म्हणू? सेकंड ओव्हरटोन. यावरून आपण एक इक्वेशन काढू शकतो. फॉर फिफ्थ ओव्हरटोन we get the frequency NP as NP is equals to in bracket 2P plus 1 into N. This is equation 4. आपल्याला इथे काय दिसत आहे? N. आपल्याला इथे तुम्हाला दिसत काय आहे? N is equals to V upon 4 in bracket L plus E. फर्स्ट हार्मोनिक. सेकंड हार्मोनिक मध्ये आपण थर्ड हार्मोनिक मध्ये आपण काय बघितलं आहे? फ्रिक्वेन्सी ऑफ थर्ड हार्मोनिक किती राहते? N1 is equals to 3N. आणि फ्रिक्वेन्सी ऑफ फिफ्थ हार्मोनिक किती राहते? N2 is equals to 5N. म्हणजे इथे आपल्याला ओनली ऑड हार्मोनिक मिळत आहे. 3N, 5N, 7N. म्हणून याच्यामध्ये काय आहे? ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट अँड इवन हार्मोनिक्स आर अब्सेंट. याच्यामध्ये ऑड हार्मोनिक्स काय राहील? प्रेझेंट राहील आणि इवन हार्मोनिक्स काय राहील? अब्सेंट राहील. कशामध्ये? व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन ए पाईप क्लोज ॲट वन एंड. आता आपल्याला बघायचं आहे व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन ए पाईप ओपन ॲट बोथ एंड. Vibration of air column in a pipe open at both end. In this case, the boundary conditions are such that an antinode is present at each open end when the source of sound like a tuning fork is held near one end of the pipe. It sends the wave inside the pipe. The different mode of vibration of air column in pipe open at both ends are shown as follows. तसंच फर्स्ट सारखंच आहे व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम. फक्त इथे काय आहे? पाईप ओपन आहे दोन्ही एंडला ओपन असल्यामुळे यामध्ये ओपन एंड वरती काय होईल? अँटीनोड. हे फक्त बाउंड्री कंडिशन ही आहे. याच्यामध्ये दोन्ही एंडला काय होईल? अँटीनोड फॉर्म होईल ओपन एंडला. एकाच ओपन एंड वरती जरी आपण ट्युनिंग फोर्क हेल्ड करून पकडला तरीही. आता हे कन्सिडर केलेलं आहे काय? हे आपला पाईप आहे. हा पाईप काय आहे? दोन्ही एंडला ओपन आहे. इथे ट्युनिंग फोर आपण पकडला. ट्युनिंग फोरला व्हायब्रेट केल्यामुळे काय होईल? इथून वेव्ह इनसाइड आतमध्ये जाईल. आतमध्ये गेल्यानंतर even though both the ends of the pipe are open, the air inside the pipe is still bounded by the wall of the tube.
As a result, the air inside the pipe is little denser than the air outside. Then the wave travels the other open end. There is a partial reflection. याच्यामध्ये काय होईल, पार्शियल रिफ्लेक्शन टेक्स प्लेस होईल आणि अँटीडोट कुठे आणि पार्शियल रिफ्लेक्टेड वेव्ह सुपर इम्पोज होईल विथ इन्सिडंट वेव्हला अंडर द सुटेबल कंडिशन आणि स्टेशनरी वेव्ह काय होईल इथे फॉर्म होईल. इथे टोटल रिफ्लेक्शन होणार नाही, इथे काय होईल पार्शियल रिफ्लेक्शन होईल. ही इन्सिडंट वेव्ह आणि ही रिफ्लेक्टेड वेव्ह आणि इथे दोन्ही काय होईल वेव्ह सुपर इम्पोज होईल आणि आपल्याला अँटीनोट कुठे फॉर्म होईल ओपन एंडला आणि नोट क्लोज म्हणजे आतमध्ये फॉर्म होईल याच्यामध्ये किंवा क्लोज एंडला. क्लोज एंड आहेच नाही, ते आतमध्ये फॉर्म होईल. आता आपण बघू याचं फर्स्ट फंडामेंटल मोड किंवा त्यांची fundamental mode. The fundamental mode of vibration of air column open at both ends is as shown in figure. डायग्राम मध्ये दाखवलेल्याप्रमाणे there are two antinodes at two open end and one node between them. या कंडिशन मध्ये या मोड मध्ये टू अँटीनोड्स फॉर्म होत आहे ओपन एंड वरती आणि एक नोड फॉर्म होत आहे त्या दोन अँटीनोडच्या मध्ये. आता लेंथ ऑफ एअर कॉलम आपण याच्यावरून काढू शकतो. डिस्टन्स बिटवीन अँटीनोड अँड अँटीनोड किती राहते λ/2. द लेंथ ऑफ एअर कॉलम कॅपिटल एल इज इक्वल्स टू λ/2 और याच्यावरून आपण लॅम्बडाची व्हॅल्यू काढू शकतो. लॅम्बडा इज इक्वल्स टू 2l. हेन्स n इज इक्वल्स टू आपल्याला माहित आहे n इज इक्वल्स टू v अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू v अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू काय आहे 2l. 2 इंटू l इज इक्वल्स टू v अपॉन 2. आता ओपन आहे दोन्ही एंडला म्हणून कॅपिटल एल ची व्हॅल्यू काय येईल स्मॉल एल प्लस 2e अँड v इज इक्वल्स टू v is equals to 2nl. This is equation 2. This is the fundamental frequency. ही काय आहे fundamental frequency आहे और it is first harmonic. It is the lowest frequency of vibration. ही काय आहे fundamental frequency आहे आणि तिलाच आपण काय म्हणू फर्स्ट हार्मोनिक म्हणू आणि हीच काय आहे लोवेस्ट फ्रिक्वेन्सी आहे व्हायब्रेशनची. लॅम्बडा इज इक्वल्स टू 2l आपण पुटअप केल्यानंतर आपल्याला v इज इक्वल्स टू काय आलं 2nl. आता आपल्याला बघायचं आहे सेकंड हार्मोनिक और फर्स्ट ओव्हरटोन. सेकंड हार्मोनिक और फर्स्ट ओव्हरटोन. आता याच्यामध्ये 3 अँटीनोड्स फॉर्म होत आहे अँड 2 नोड्स फॉर्म होत आहे. डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे 3 अँटीनोड्स बघा इथे एक अँटीनोड्स आहे इथे आहे अँटीनोड्स आणि 3 अँटीनोड्स फॉर्म होत आहे आणि 2 नोड्स फॉर्म होत आहे. त्याच्यावरून आपण लेंथ ऑफ एअर कॉलम काढू शकतो. लेंथ ऑफ एअर कॉलम L इज इक्वल्स टू λ1 that is λ1 is equals to capital L is equals to in bracket small l plus 2e. This is equation 3 where λ1 and n1 be the wavelength and frequencies of this mode of vibration. We know the relation v is equals to n1 λ1. Hence n1 is equals to v upon λ1 is equals to v upon λ1 ची व्हॅल्यू किती आहे l is equals to v upon l upon in bracket l small l plus 2e. जर ते आपण इक्वेशन कंपेअर केलं फर्स्ट इक्वेशन सोबत तर आपल्याला काय मिळेल n1 is equals to 2n. This is the frequency of second harmonic or first overtone. ही कशाची फ्रिक्वेन्सी आहे सेकंड हार्मोनिकची आहे आणि ती काय फर्स्ट ओव्हरटोन आहे आपलं. आता आपल्याला बघायचं आहे थर्ड हार्मोनिक और सेकंड ओव्हरटोन. यामध्ये या मोड मध्ये 4 अँटीनोड्स फॉर्म होत आहे अँड 3 नोड्स फॉर्म होत आहे. डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे 4 अँटीनोड्स बघा 1 2 3 4 अँड 3 नोड्स 1 2 3 नोड्स फॉर्म होत आहे. याच्यावरून आपण याची लेंथ ऑफ एअर कॉलम काढू शकतो. लेंथ ऑफ एअर कॉलम कॅपिटल L इज इक्वल्स टू 3 λ2/2
Hence lambda 2 is equals to 2L upon 3 is equals to 2. L ची व्हॅल्यू काय येईल स्मॉल l plus 2e upon 3. This is equation 5. If N2 and lambda 2 are the frequency and wavelength of this mode of vibration. We know the relation V is equals to N2 lambda 2. Hence N2 is equals to V upon lambda 2 is equals to V 3V upon 2 in bracket L plus 2e. जर कंपेअर केला आपण हे इक्वेशन फर्स्ट इक्वेशन सोबत तर आपल्याला काय मिळेल हेन्स N2 is equals to 3N. This is equation 6. This is the frequency of third harmonic or second overtone. Means all harmonics are present as a overtone when pipe is open at both ends. यामध्ये सगळे हार्मोनिक्स प्रेझेंट आहे. N1 is equals to 2N, N2 is equals to 3N, N3 is equals to 4N. म्हणून आपण याच्यावरून एक एक्सप्रेशन काढू शकतो. द फ्रिक्वेन्सी ऑफ NP फॉर fifth overtone is NP is equals to in bracket P plus 1 N, where N is the fundamental frequency and P is equals to 0, 1, 2 and 3. This is the vibration of air column in a pipe open at both ends. आपल्याला आता प्रॅक्टिकली डिटर्मिनेशन ऑफ एंड करेक्शन काढायचं आहे. प्रॅक्टिकल डिटर्मिनेशन ऑफ एंड करेक्शन. Practical determination of a correction. Using two pipes of same diameter but different lengths L1 and L2 are as follow. दोन पाईप घेतलेले आहे त्याचे डायमीटर सेम आहे परंतु त्यांची लेंथ काय आहे वेगवेगळी आहे L1 आणि L2 आहे. आता फर्स्ट बघूया फॉर ए पाईप ओपन ॲट बोथ एंड. जर पाईप ओपन असेल दोन्ही एंड वरती तर V इज इक्वल्स टू काय राहील 2N1 L1 इज इक्वल्स टू 2N2 L2. याच्यावरून काय येईल हेन्स N1 L1 इज इक्वल्स टू N2 L2. हेन्स N1 L1 ची व्हॅल्यू काय राहील त्या ब्रॅकेटमध्ये L1 प्लस 2E इज इक्वल्स टू N2 L2 प्लस 2E. जर आपण हे सॉल्व केलं तर काय येईल N1 L1 प्लस N1 2E इज इक्वल्स टू N2 L2 प्लस N2 2E. हे सॉल्व केला आपण N1 L1 मायनस N2 L2 इज इक्वल्स टू 2E N2 मायनस N1. हेन्स E इज इक्वल्स टू याच्यावरून एन करेक्शन E ची व्हॅल्यू काढली आपण E इज इक्वल्स टू N1 L1 मायनस N2 L2 अपॉन 2 इन ब्रॅकेट N2 मायनस N1. तसंच आपण काढूया फॉर पाईप क्लोज ॲट one end. V is equals to 4N1 L1 is equals to 4N2 L2. Hence N1 L1 is equals to N2 L2. Hence N1 L1 ची व्हॅल्यू काय येईल इन ब्रॅकेट L1 स्मॉल L1 प्लस E इज इक्वल्स टू N2 इज इक्वल्स टू इन ब्रॅकेट L2 स्मॉल L2 प्लस E. जर सॉल्व केला आपण ब्रॅकेट तर काय येईल N1 L1 प्लस N1E इज इक्वल्स टू N2 L2 प्लस N2E. E च्या टर्म एका बाजूला आणल्या आपण तर आपल्याला काय मिळालं N1 L1 मायनस N2 L2 इज इक्वल्स टू E N2 मायनस N1. E काढायचा आहे E इज इक्वल्स टू N1 L1 मायनस N2 L2 अपॉन N2 मायनस N1. दिस इज द एंड कॅल्क्युलेशन ऑफ और प्रॅक्टिकल डिटर्मिनेशन ऑफ एंड करेक्शन. आता आपण बघितलं व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन पाईप ओपन ॲट बोथ दी एंड अँड क्लोज ॲट वन एंड. त्यावरती आपण न्यूमरिकल बघूया. तर एक्झरसाइज मधले न्यूमरिकल आहे 17 नंबरचं न्यूमरिकल. फाइंड द फंडामेंटल फर्स्ट ओव्हरटोन अँड second overtone
frequency of a pipe open at both the ends of length 25 centimeter. If the speed of sound in air is 330 meter per second. आपल्याला काय काढायचं आहे? फर्स्ट फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढायची आहे, सेकंड फर्स्ट ओव्हरटोन काढायचा आणि सेकंड ओव्हरटोन काढायचा आहे. कशाचं? जे पाईप ओपन ॲट बोथ एंड. आपल्याला आताच आपण बघितलं आहे. सोल्युशन गिवन लिहून घेऊ. गिवन कॅपिटल एल लेंथ दिलेली आहे 25 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 0.25 मीटर. स्पीड दिलेला आहे व्ही दिलेला आहे इज इक्वल्स टू 330 मीटर पर सेकंड. वी नो रिलेशन v इज इक्वल्स टू n इज इक्वल्स टू v अपॉन लॅम्बडा. v अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू v अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू इथे काय राहील 2l. आता व्हॅल्यू जर आपण पुटअप केलं तर n इज इक्वल्स टू v ची व्हॅल्यू किती आहे 330 अपॉन 2 इंटू l इज इक्वल्स टू 0.25. जर आपण हे सॉल्व केलं तर किती येईल 660 हर्ट्ज. ही झाली फर्स्ट फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. n इज इक्वल्स टू 660 हर्ट्ज. आता आपल्याला माहित आहे ओपन असेल पाईप ओपन ॲट बोथ एंड असेल तर ऑल हार्मोनिक्स काय असते प्रेझेंट असते ॲज ए ओव्हरटोन. तर फर्स्ट ओव्हरटोन आपण बघितलाय. फर्स्ट ओव्हरटोन इज इक्वल्स टू n1 इज इक्वल्स टू 2n इज इक्वल्स टू 2 इंटू n इज इक्वल्स टू 660 इज इक्वल्स टू किती 1320 हर्ट्ज. सेकंड ओव्हरटोनचा फॉर्म्युला काय n2 इज इक्वल्स टू 3n इज इक्वल्स टू 3 इंटू 660 इज इक्वल्स टू 1980 हर्ट्ज. दिस इज द फर्स्ट आपण काढले फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मीन्स n इज इक्वल्स टू 660 हर्ट्ज. फर्स्ट ओव्हरटोन काढला किती आला 1320 हर्ट्ज अँड सेकंड ओव्हरटोन किती आलेला आहे 1980 हर्ट्ज. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. 16 ए स्टँडिंग वेव्ह इज प्रोड्यूस्ड इन ए ट्यूब ओपन ॲट बोथ एंड. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज 300 हर्ट्ज. व्हॉट इज द लेंथ ऑफ ट्यूब. आपल्याला काय काढायचं आहे लेंथ काढायची आहे ट्यूबची. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि पाईप कसं आहे ओपन आहे बोथ एंडला. साऊंड पण दिलेला स्पीड ऑफ साऊंड दिलेला आहे 340 मीटर पर सेकंड इनवर्स गिवन आहे. सोल्युशन गिवन लिहून घेऊ आपण. n इज इक्वल्स टू गिवन n is equals to 300 hertz. V is equals to 340 meter per second inverse. We know fundamental frequency n is equals to V upon 2L. Hence L is equals to V upon 2N. L is the length of tube. Hence L is equals to V is equals to किती आहे 340 upon 2 into n किती आहे 300. जर आपण याला सॉल्व केलं तर काय 17 upon 30. जर आपण याचा डिव्हिजन केलं तर काय येईल L इज इक्वल्स टू 0.566 मीटर. आपण याला असं पण लिहू शकतो L इज इक्वल्स टू 0.57 मीटर. म्हणजे लेंथ ऑफ ट्यूब किती राहील 0.57 मीटर. दिस इज ऑल अबाउट दिस टॉपिक. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके बाय बाय.